कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। भगवान श्रीकृष्णाच्या परमात्म्याच्या चरित्र चिंतनाचा विषय आपला सुरू आहे। भगवान रांगायला लागलेले आहेत। भगवंताच्या या लीला ऐकत ऐकत असताना सगळं गोकुळ आनंदात आहे, मीही आनंदात आहे। मी खरं त्यांचा पत्ता घेणार आहे, माझ्या लग्नाच्या वेळेस कुठं होते त्यांचा विचार करणार आहे। हे बार्शीकरांचं प्रेम आहे। बार्शीकरांचं प्रेम म्हणण्यापेक्षा बार्शीकरांची प्रेममय दृष्टी आहे, कृपामय दृष्टी आहे। आणि म्हणून गेली 16 वर्ष झालं वेगवेगळ्या भावनेने जे आपण प्रेम व्यक्त करता त्यातलाच एक हा भाव आहे। प्रेमाचं खरं माणसाला कधीही ओझं नसतं, प्रेमाचं ओझं कधीच नसतं, पण हाराचं ओझं होतं एवढं नक्की आहे। त्यांच्या अंतःकरणात त्या प्रेमाचं मला कधीही ओझं नाही आहे आणि कधी असूही शकणार नाही। एवढ्या अंतःकरणपूर्वक प्रेममय दृष्टीने त्यांनी जो हार अर्पण केला, भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन भगवंताच्याच कृपेने पुढे श्रीकृष्ण चरित्राचं चिंतन करूया। त्यांच्या परवानगीने आणि भगवंताच्या परवानगीने हार थोडा वेळ खाली ठेवतो। तुला माहित होतं का आज आमचा रिक्षावाला बरोबर आजच थांबलाय। भगवंताची ही लीला आपण ऐकतोय। आज योगायोग खूप चांगला आहे। आज आपल्या प्रवचनामध्ये काल गुरुवर्य दादा उपस्थित होते, पांडुरंगाचे प्रतिनिधी परमादरणीय श्रद्धेय शंकर महाराज बडवे उपस्थित होते। आज पुन्हा एक आनंदाची गोष्ट अशी म्हणजे की पंढरपुरामध्ये ज्या वारकरी संप्रदायाच्या फळ परंपरा आहेत त्याच्यामध्ये वास्कर महाराजांचा फड ही एक फार मोठी अध्वर्यू परंपरा आहे। माझ्या माहितीप्रमाणे बार्शीकरांना त्याची जाण चांगली आहे, वास्कर महाराजांच्या फडाची चांगली जाण आहे। आणि या वास्कर महाराजांच्या फडामध्ये या फडाचे त्या काळातील अध्वर्यू आमचं सर्वांचं श्रद्धास्थान सद्गुरू श्री वैकुंठवासी तात्यासाहेब महाराज वास्कर उर्फ आबा, आबांचे नातू परमादरणीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण ऋषी महाराज वास्कर हे आपल्या प्रवचनामध्ये उपस्थित आहेत। त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। त्याचबरोबर वारकरी संप्रदायामध्ये ज्या फड परंपरा आहेत त्याच्यामध्ये कबीर महाराजांचा फड हाही आपल्या सगळ्यांना माहीत आहे। माझ्या माहितीप्रमाणे बार्शीकरांना कबीर महाराजांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही, कारण ते माझे जिवलग मित्र आहेत। भगवंत मंदिरामध्ये खूप मोठा सप्ताह त्यांनी आपल्या मंदिरामध्ये त्यांच्या परंपरेच्या वतीने साजरा केला आणि त्या परंपरेचे अध्वर्यू आदरणीय माझे सन्मित्र हरिभक्तीपरायण भागवत महाराज कबीर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो। मी ज्या पाठशाळेमध्ये शिकलो, ज्या गुरुजींच्या जवळ अध्ययन केलं, माझ्या माहितीप्रमाणे 2006ला गुरुरे बहु प्रवचनाला आपले आले होते। एक दिवस प्रवचनामध्ये ते थांबले होते आणि वैकुंठवासी गुरुरे बहुंकडे पाठ शिकत असताना बहुंच्या शेवटच्या काळामध्ये बहुंची खूप सेवा ज्यांनी केली ते माझे पाठशाळेतील मित्र, माझे गुरुबंधू हरिभक्तीपरायण धनंजय महाराज ससे अहमदनगर, तेही आज या ठिकाणी प्रवचनात उपस्थित आहेत। माझ्या बोलण्यामध्ये अतिशयोक्ती राहणार नाही, परंतु
गुरुवर्य भाऊंच्या शेवटच्या काळामध्ये भले आम्हाला फारशी सेवा करता आली नाही, पण धनू महाराजांनी मात्र खूप सेवा केली. गुरूंची सेवा काय असते, गुरुनिष्ठा काय असते, मी जरी त्यांच्यापेक्षा वयाने मोठा असलो, मी जरी त्यांच्यापेक्षा जास्त काळ भाऊंच्या जवळ अध्ययन केलेलं असलं, तरीसुद्धा गुरुसेवा काय असते हे शिकायचं असेल तर धनू महाराजांकडनं शिकावं, असं व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण धनू महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर हे तिघंही माझे जिवलग मित्र आहेत, पण तरी एक मोठमोठ्या परंपरेचे ते अध्वर्यू आहेत आणि म्हणून आजच्या प्रवचनामध्ये त्यांची उपस्थिती एक वेगळा आपल्याला आनंद देणारी आहे. भगवंताचा अवतार गोकुळामध्ये, गोकुळ सगळं आनंदी आहे, आनंदाल्या नरनारी सगळीकडे बघावं तिकडं आनंदच आनंद चालला आहे. आनंद आनंद म्हणून काय असतो किंवा आनंदाची अनुभूती काय असते ते गोकुळात गेल्यानंतर पाहायला मिळते. दैन्य दारिद्र्यास त्रास आला अशी महाराजांची शब्द आहेत. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान असे महाराजांचे शब्द आहेत. त्यामुळे ब्रह्मज्ञानाच्या एका विशिष्ट अवस्थेवर पोहोचलेले, जरा आणखीन वेगळ्या पद्धतीने बोलायचं झालं तर सुखे सेवू ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा नोहे मग बाधा काळ दूत यमाची, हे जर कुठं पाहायला मिळत असेल तर ते गोकुळात आहे. सुखे सेवू ब्रह्मानंदा, सगळीकडे ब्रह्मानंदाचं सेवन करणं आहे. ब्रह्मानंदाचा अनुभव देणारं ज्ञान आहे, पण ब्रह्मानंदाच्या अनुभूतीमध्ये आनंद प्राप्त झालेला जगाला वाटण्याचं काम भक्तीमध्ये आहे. ब्रह्मानंदाचा अनुभव देतं, ज्ञान अनुभव देतं, पण ते दुसऱ्याला वाटायला द्यायला तयारी राहत नाही. पण प्राप्त झालेला आनंद जगाला वाटण्याचं सामर्थ्य येतं, ते भक्तीने येतं, ज्ञानाने येत नाही. ज्ञान फक्त स्वतःला आनंदी करतं, भक्ती मात्र स्वतःसहित इतरांना आनंदी करते. हे भक्तीचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून इथं गोकुळामध्ये भगवंताच्या येण्याने घराघरामध्ये असलेले जे ज्ञानोत्तर भक्तीचं तत्त्वज्ञान आहे ते सगळ्याला आनंदित करत आहे. एक वेगळी लीला आज झाली आहे. यशोदा भगवंतालाच बांधायला निघाली आहे. काल आपण तिथपर्यंत येऊन पोहोचलो होतो. काल छोटीशी लीला आपण बघितली की भगवान आई ज्यावेळेस यशोदा मैया ज्यावेळेस दही मंथन करते, आणि हे चरित्र सगळ्याला माहीत आहेत, फक्त मी त्याच्यातले भाव सांगतोय. काल त्याचे 2-4 भाव आपण पाहिले. दही मंथन करत असताना बाळकृष्ण हळूहळू आईच्या जवळ येतात आणि सांगतात, आई मला स्तनपान करायचं आहे, दूध प्यायचं आहे, दूध प्यायचं आहे. त्याच्यातही भाव सांगितला की भगवंताला यशोदेचं दूध प्यायचं आहे, स्तनपान करायचं आहे. याचा अर्थ यशोदा ही भक्ती आहे आणि भक्तीमध्ये असलेल्या अमृताचं प्राशन करण्याकरता भगवान परमात्मा मागणी करतोय. भगवंताला भक्तिरूपी असलेल्या अमृताची गरज आहे आणि तो यशोदा मैयाकडे मागणी करतोय. यशोदेने स्तनपान करण्याकरता मांडीवर घ्यावं. तिकडं पलीकडे चुलीवर दूध तापायला ठेवलेलं होतं आणि ते दूध, त्या पातेल्यात असलेलं दूध विचार करतं की मांडीवर आहे तो बाळकृष्ण आहे, जगाचा मालक आहे. योगी जपी तपी ज्ञानी अख्खं आयुष्य घालवतात तरी भगवान परमात्मा त्यांना दिसत नाही, त्यांच्या जवळ सुद्धा येत नाही. माझं काहीतरी पूर्वपुण्य असलं पाहिजे की देव माझ्या जवळ आहे, पण आणखीन दर्शन झालं नाही. म्हणून ते दूध असं तडपडायला लागलं, मला दर्शन करायचं आहे, कृष्ण दर्शन करायचं आहे. भगवंतांनी सांगितलं तापल्याशिवाय माझ्याकडे येता येत नाही. होता ताप, तप्त हो, तापल्याशिवाय येता येत नाही माझ्याकडे. मग ती तप्तता 2 पद्धतीची काल आपण बोलून आलो. एक संसारिक पद्धतीची तप्तता बोलून आलो आणि दुसरी साधनेतली तप्तता बोलून आलो. संसारिक जीवनामध्ये सुद्धा तप्त व्हावं लागतं, त्याच्याकरता एक प्रमाण काल मी देऊन आलो. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीत या सेवा कुटुंबाची, म्हणोनी तुझे आठविले पाय. मग आहे म्हणोनी. मग मी आपल्याला हेही 2 काल वाक्य बोलून आलो की म्हणोनी शब्द हा पहिल्या वाक्याचा आशय घेऊन प्रतीत होतं, पण शब्द आल्यानंतर पहिलं वाक्य संपतं आणि दुसऱ्या वाक्याला महत्त्व येतं. मराठी भाषेतले व्याकरणाचे नियम सगळ्यांना माहीत आहेत. हे म्हणोनी तुझे आठविले पाय, तप्तता यावी लागेल, तापावं लागेल. दुसरी गोष्ट, साधनेच्या दृष्टीने विचार केला तर साधनासुद्धा खडतर करावी लागेल, साधनासुद्धा एकनिष्ठ करावी लागेल, साधनेने सुद्धा आपण तापावं लागेल, त्याच्याशिवाय साध्य प्राप्त होत नाही. साधनेमध्ये सुद्धा अशी खडतरता आहे. पालखी सोहळ्यामध्ये वारी करणाऱ्या वारकऱ्यांकडे बघा. मी अनेकदा बोललो आपल्याला, माऊली जेव्हा निघतात तेव्हा खांद्यावर पताका असते आणि माऊली जेव्हा थांबतात तेव्हाच पताका खाली ठेवली जाते. ही साधनेतली तप्तता आहे. पहाटे 2:30 वाजता उठून काकड्याला उभं राहायचं, ते संध्याकाळी आरती झाल्याशिवाय खाली बसायचं नाही, ही साधनेतली तप्तता आहे.
दिंडी सोडून अजिबात इकडं तिकडं जायचं नाही, ही साधनेतली तप्तता आहे. कुणी बिस्किटचा पुडा दिला तरी जायचं नाही. पालखी सोहळ्यात चालणाऱ्याला माहीत आहे आता मी काय बोलतो ते. ही साधनेतली तप्तता आहे. त्यामुळे भगवान म्हणतात तापावं लागेल. ते दूध तापलं, वरती यायला लागलं. दूध वरती आलं. दूध वरती आल्याबरोबर यशोदेला भीती वाटायला लागली की आता दूध उतू जाईल. आणि मग यशोदेने काय केलं, उठे कृष्णाशी टाकून, एकदम कृष्णाला, बाळक्रीडेमध्ये नामदेवराय वर्णन करतात, उठे कृष्णाशी टाकून लगेच त्याला बाजूला काढलं. दूध जात असे उतून उठे कृष्णाशी टाकून एकदम भगवंताला बाजूला टाकलं आणि त्या दुधाकडे धावायला लागली. याच्यातून एक सामान्य माणसाचा, संसारिक माणसाचा भाव असा सांगितला जातो की सामान्य माणसाची परिस्थिती अशी आहे की त्याच्याकडे मौल्यवान असलेली वस्तू असताना सुद्धा क्षुद्र संसारिक वस्तू पाहिली की मौल्यवान वस्तूला तो बाजूला टाकतो आणि क्षुद्र संसारिक वस्तूकडे धावतो. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे यशोदेची ही क्रिया आहे. यशोदेची ही क्रिया म्हणजे यशोदेला करावी लागलेली ही क्रिया आहे. यशोदेला करावी लागलेली ही क्रिया आहे म्हणजे याच्यातून यशोदेला संसारिक माणसाचा भाव प्रगट करायचा आहे. मुळात यशोदेला ह्याची गरज नाही. यशोदा मूळ भक्ती आहे. पण यशोदा सांगते की याच्यामध्ये काय झालं की एखादा चांगला मौल्यवान वस्तू जवळ आहे पण तरीही माणसं त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि क्षुद्र वस्तूकडे धावाधावी करत राहतात. विषयाकडे धाव माणसाची येते आणि विषयाकडे धावणं म्हणजे पर्यायाने पदरामध्ये दुःखच पडणं आहे. मनोनी विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. ज्ञानोबांची भाषा. याच्यातून हा भाव आहे. ते दूध वरती येतं आणि शेवटी दूध उतू जातं म्हणजे अग्नीमध्ये पडतं म्हणे. ते अग्नीमध्ये का पडलं याचा भाव सांगताना भक्तिशास्त्राने असं सांगितलं आहे, दूध वरती येतं आणि अग्नीमध्ये उतू जातं म्हणजे अग्नीमध्ये पडतं, त्याचं समर्पण होतं. दूध वरती आलं आणि भगवंताला पाहिलं. दुधाने भगवंताला पाहिल्यानंतर दुधाने विचार केला की आपण देवाला पाहिलं ना, आपलं काय कर्तव्य आहे ती सगळी संपली. एकदा कृष्ण दर्शन झालं ना, आता राहायचा काही अधिकार नाही. समर्पण. देवदर्शन झालं ना, समर्पण. आता थांबायचं नाही आपण. साध्य प्राप्त झाल्यानंतर साधक साधक म्हणून राहत नसतो. साध्य प्राप्त झाल्यानंतर साधक साधक म्हणून राहत नाही. महाराजांचं प्रमाण देतो, तोची देवभक्त भेदाभेद नाही जात. तोची देवभक्त, तो देवाचा भक्त असा होऊन जातो, भेदाभेद नाही जात. साधक एकदा साध्य प्राप्त झालं की तो साधक राहत नाही, तो सिद्धावस्थेला प्राप्त होतो. त्याला साधक म्हणता येत नाही परत. जोपर्यंत साध्य प्राप्त नाही तोपर्यंत साधक म्हणता येईल. पण एकदा साध्य प्राप्त झालं की तो सिद्ध अवस्थेला पोहोचतो. तसं ते दूध म्हणतं की मी भगवंताच्या दर्शनाकरता वरती आलेलो होतो. एकदा भगवंत दर्शन झालं ना, आता माझं संपलं, काम संपलं. समर्पण. हा झाला आध्यात्मिक अर्थ. गमतीने भक्तिशास्त्राने एक लौकिक अर्थ सांगितलाय. लौकिक अर्थ असा सांगितलाय, आपल्यातल्या जातीतल्या एखाद्याचा उत्कर्ष झालेला आपल्याला खपत नाही. आपल्या जवळच्या माणसाचा उत्कर्ष झालेला आपल्याला खपत नाही. त्या पातिल्यात असलेलं दूध विचार करतं, भगवान परमात्मा जे प्राशन करतायत तेही दूधच आहे आणि मीही दूधच आहे. पण त्या दुधाला मात्र देवाचं तोंड आहे आणि मला मात्र इथं अग्नी लागला आहे. मग त्याला इतकं चांगलं भाग्य आहे ना, काय अर्थ नाही आपल्या जीवनात. समर्पण. समर्पण हा स्वभाव आहे माणसाचा. आणि मग शेवटी यशोदा तिकडे धावल्यानंतर भगवान परमात्मा हातामध्ये काठी घेतात, ते मडकं फोडतात, दही सांडतं. एकीकडे दूध उतू जातं, एकीकडे दही सांडतं. याचा अर्थ सांगताना भक्तिशास्त्राने असा सांगितलाय, उतू जातं एक आणि दही सांडतं दोन. उतू जाणं आणि सांडणं, सांडणं या शब्दाचा अर्थ आहे नाश होणं. उतू जाणं या शब्दाचा अर्थ आहे वाढ होणं. उतू म्हणजे वरती येणं ना, उतू जाणं वाढ होणं. एकीकडे वाढ होत असते आणि एकीकडे नाश होत असतो. जिथं एकीकडून वाढतं तिथंच एकीकडून नाश होतो. याला संसार म्हणायचं. संसाराची व्याख्या दुसरी काहीच नाही. एकदा असं वाढायला लागलेलं दिसतं आणि लोक म्हणतात फार गेलं होतं वर, कधी पडलं कळालंच नाही, कुठून पडलं कळालंच नाही. एकीकडून नाश होत असतो. याला संसार म्हणतात. यशोदा मैया रागाला जाते. यशोदा मैया रागाला जाते आणि त्याच्या पाठीमागं धावायला लागते. ऐका, भगवान पुढं पळतात, यशोदा मैया पाठीमागं धावायला लागते. आतमध्ये जातात. आतमध्ये गेल्यानंतर लोणी खाण्याकरता भगवान परमात्मा एका उखळावर उभा राहतात. त्या मडक्यामधलं लोणी खाण्याचा प्रयत्न करतात. यशोदा मैया जेव्हा पाहते तेव्हा यशोदा मैया आणखीन धावत आल्यानंतर तिथूनही उडी टाकतात आणि भगवान पुढं पळतात. यशोदा मैया पाठीमागं पळते. भगवान पुढं पळतात, यशोदा मैया पाठीमागं पळते आहे. आणि यशोदा मैयांनी भगवंताला बांधण्याकरिता म्हणून यशोदा मैया रागाने प्रयत्न करायला लागलेली आहे. मुळात भगवान आणि बांधणं हे शब्दच जुळत नाही. जरा वेदांताचा विचार पहा. भगवंत आणि बांधणं हे जुळत नाही.
भगवंत आणि बंधन, एक शब्द वापरायचा भगवंत आणि त्याला बरोबर शब्द द्यायचा बंधन. भगवान बांधले वाक्य जुळतच नाही. भगवान बांधले वाक्य जुळत नाही. का? अशक्य आहे. कारण भगवान व्यापक आहे. बांधण्याकरता वस्तू परिच्छिन्न पाहिजे. बंधन हे परिच्छिन्नाला असतं, व्यापकाला नसतं. भगवंताच्या बाबतीत बोलत असताना इथं परिच्छिन्नता नाही, म्हणजे परिच्छेद नाही, कालपरिच्छेद नाही, वस्तुपरिच्छेद नाही, देशपरिच्छेद नाही, स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही. वेदांतांनी चिंतन केलं. वेदांतशास्त्र असं सांगतं की खरं बघायला गेलं का जिथं भेद आहे तिथं बंधन आहे, जिथं परिच्छेद आहे तिथं बंधन आहे. ऐका, जिथं भेद आहे तिथं बंधन आहे. माझ्यामध्ये आणि या खांबामध्ये भेद आहे, म्हणून मी या खांबाला बांधला जाणं शक्य आहे. माझ्यामध्ये आणि या व्यासपीठामध्ये भेद आहे, पण मी या व्यासपीठाला बांधलं जाणं शक्य आहे. हे ग्रंथ आणि हे वस्त्र याच्यामध्ये भेद आहे. ग्रंथ म्हणजे वस्त्र नाही, वस्त्र म्हणजे ग्रंथ नाही. आपण याला ग्रंथ म्हणतो, याला वस्त्र म्हणतो. या वस्त्राला कधी ग्रंथ म्हटलं नाही, या ग्रंथाला कधी वस्त्र म्हटलं नाही. हा ग्रंथ आहे, हे वस्त्र आहे, या दोघांमध्ये भेद आहे, म्हणून हा ग्रंथ या वस्त्राने बांधला जातो. मान्य आहे, इथं भेद आहे. ते कोणता म्हणायचा तो प्रश्न वेगळा आहे. स्वगत म्हणायचा का, सजातीय म्हणायचा का, विजातीय म्हणायचा. आपण मागे याच्यावर बोललोय. पंचदशीकारांनी याच्यावर विचार मांडला, किंवा विचारसागर ग्रंथामध्येही याच्यावर विचार मांडलेला आहे. स्वगत भेद कशाला म्हणायचा? शरीराचा विचार मांडत असताना हात वेगळे, पाय वेगळे, कान वेगळे, याला स्वगत भेद असं म्हटलं जातं. किंवा एखादा वृक्ष आहे आणि त्या वृक्षामध्ये असलेले फळ आणि पानं या दोघांमध्ये असलेला जो भेद आहे याला स्वगत भेद असं म्हटलं जातं. आंब्याचा वृक्ष आणि चिंचेचा वृक्ष या दोघांमध्ये असलेला भेद याला सजातीय भेद असं म्हटलं जातं. वृक्ष वेगळा आणि दगड वेगळा या दोघांमध्ये असलेला भेद याला विजातीय भेद असं म्हटलं जातं. भेद आहे तिथं बंधन आहे, मान्य आहे. परिच्छेद आहे तिथं बंधन आहे. मी या ठिकाणी आहे, मी या ठिकाणी आहे, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी नाही आहे, तिसऱ्या ठिकाणी नाही आहे, म्हणून मला बांधणं शक्य आहे. मी आकार आहे, हा आकार आहे, म्हणून याला बांधणं शक्य आहे. आकार हा एका देशामध्ये राहत असतो, आकार हा एका कालामध्ये राहत असतो, आकार हा एका वस्तूमध्ये राहत असतो. पण ज्याला आकारच नाही त्याला देशपरिच्छेद लागू पडत नाही. आकारच नाही त्याला वस्तुपरिच्छेद लागू पडत नाही. आकारच नाही त्याला कालपरिच्छेद लागू पडत नाही. म्हणजे ज्याला परिच्छेद आहे त्याला बांधू शकता, ज्याला भेद आहे त्याला बांधू शकता. भगवंताच्या ठिकाणी परिच्छेद नाही आणि भेदही नाही, तरीही बांधलं. हा शब्द कसं शक्य आहे? आपण काल इथं येऊन थांबलो होतो की यशोदेनी भगवंताला बांधून टाकलं. मी त्याच्यातले आध्यात्मिक अर्थ सांगितले नव्हते, फक्त एवढाच विषय बोलून थांबलो होतो. पण भगवंताला बांधलं कसं शक्य आहे? अहो, भगवान हा व्यापक आहे. भगवंताच्या ठिकाणी भेद नाही, भगवंताच्या ठिकाणी परिच्छेद नाही, मग तो कसा काय बांधला जाणं शक्य आहे? बांधण्याकरता आकार पाहिजे. भगवान परमात्मा तर निर्गुण निराकार आहे. तत्वज्ञानाने अधिष्ठानत्व अवच्छेदकाने परमात्मा निर्गुण निराकार, जगदुत्पत्ती अवच्छेदकाने परमात्मा सगुण निराकार, भक्तोद्धारकत्व अवच्छेदकाने परमात्मा सगुण साकार असं सांगितलं ना. हा परमात्मा व्यापक आहे, मग याला बांधलं कसं शक्य आहे? हे अशक्य असताना सुद्धा शक्य झालं कसं काय? अशक्य गोष्ट शक्य कशी होईल? वैकुंठशी गुरुवरे भाऊंकडे आम्ही शिकत असताना कबीर महाराजही आमच्याबरोबर होते, धनु महाराजही आमच्याबरोबर होते. पण मी या दोघांपेक्षा सिनियर आहे बरं का. तसं म्हणजे या दोघांपेक्षा सिनियर आहे, ते मला ज्युनियर आहेत दोघंही. त्या काळात त्यांनी माझं काय ऐकलं न ऐकलं ते सांगत नाही मी प्रवचनात, पण ते मला ज्युनियर आहेत दोघंही, म्हणजे माझ्यानंतर आलेले आहेत ते पाठशाळेमध्ये. पण भाऊंकडे शिकत असताना विद्यार्थी अवस्था ही वेगळीच असते. गुरुकुलामध्ये शिक्षण घेणं हे काही वेगळंच आहे, त्यातला वेगळाच आनंद आहे. ग्रंथ आपण हातात घेऊन वाचणं आणि त्या ग्रंथाला गुरुमुख भेटणं याच्यामध्ये फरक आहे. वैकुंठशी गुरुवरे भाऊ असं सांगायचे, गुरूंच्या मुखातून आल्याशिवाय ते ज्ञान म्हणूनच योग्य नाही. गुरूंच्या मुखातून भले एखादं वाक्य, फक्त काय आहे, काही काही ग्रंथ असे असतात की ते ग्रंथ आम्हाला संपूर्ण ग्रंथ जरी शिकणं शक्य नसलं तरी त्याच्यातली एक ओळ जरी गुरूंच्या मुखातून आली ना, अख्ख्या ग्रंथांचं ज्ञान गुरुच्या कृपेने लागेल. पण एक ओळ तरी त्यांच्या मुखातून आली पाहिजे, एक ओळ तरी त्यांच्या मुखातून आली पाहिजे. त्यांच्याजवळ राहत असताना असाच एकदा एके दिवशी हा प्रसंग घडला. ज्ञानोबारांचा एक अभंग आहे. पौर्णिमेच्या दिनी चंद्र आकळी आला, अमावस्या ठेला पूर्ण कळी. पौर्णिमेच्या दिनी चंद्र आकळी आला, अमावस्या ठेला पूर्ण कळी.
अभंगातला काय भाव, कुठं अभंग काय, कशाला म्हणायचं ते सगळं जाऊ द्या. मी फक्त साधा प्रश्न आपल्याला विचारतो. पौर्णिमा म्हटलं की चंद्र काय आहे? पूर्ण आहे. पौर्णिमा म्हटलं की चंद्र पूर्ण आहे. अमावस्या म्हटलं की चंद्र क्षय आहे. बरोबर आहे? चंद्र क्षय आहे, चंद्र नाही आहे. पौर्णिमा म्हटलं की चंद्राचं पूर्ण दर्शन आहे. अमावस्याला चंद्राचं पूर्ण दर्शन नाही, क्षय आहे. पौर्णिमेला पूर्ण चंद्र आहे, अमावस्याला पूर्ण चंद्राचा क्षय आहे. पण ज्ञानोबाराय म्हणतात काय झालं सांगू का? पौर्णिमेच्या दिनी चंद्र आकळी आला. अहो काय सांगायचं तुम्हाला, पौर्णिमेला चंद्र आकळी आला, पौर्णिमेला चंद्राचा क्षय झाला. अमावस्ये मात्र ठेला पूर्ण कळी, अमावस्येला मात्र पूर्ण चंद्र दिसायला लागला. शक्य आहे का? हा मला तेच. पण ज्ञानोबाराय बोलतात म्हटल्यानंतर शक्य का? शक्य. ते काय मला सांगा, पौर्णिमेला चंद्रदर्शन पूर्ण होणं आणि अमावस्येला चंद्रदर्शन नसणं बरोबर आहे. मी म्हणायला लागलो नाही नाही पौर्णिमेला चंद्रदर्शन पूर्ण आहे, तुम्ही मान्य कराल? मी म्हणायला लागलो, मी मान्य कराल का? तुम्ही माझं मान्य कराल का? ज्ञानोबाराय म्हणायला लागले, मान्य करावं लागेल का नाही? ज्ञानोबाराय म्हणायला लागले, मान्य करावं लागेल. अशक्य आहे हे. पण अशक्य असलं तरी परंतु ज्ञानोबाराय म्हणतात ना, म्हणजे शक्य असलं पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात म्हणजे शक्य असला पाहिजे. तिथला पौर्णिमा शब्दाचा अर्थ काय, तिथला चंद्र आकळी आला म्हणजे त्याचा अर्थ काय, तिथली अमावस्या म्हणजे त्या शब्दाचा अर्थ काय, आणि तिथं पूर्ण चंद्र झाला याचा अर्थ काय, याचे लाक्षणिक अर्थ आपल्याला सगळे करावे लागतील. जाऊ द्या, मी उदाहरणं देतो. गुरुवरी भाऊ सांगायचे, काही गोष्टी अशक्यच असतात. एक, काही गोष्टी अशक्यच असतात. एक, काही गोष्टी अशक्यच असतात पण शक्य वाटत असतात. दोन, काही गोष्टी शक्य असतात पण अशक्य वाटत असतात. तीन, आणि काही गोष्टी अशक्य वाटतात पण शक्य असतात. चार. ऐका, आता हे विकल्पाने बोलणं आहे सगळं. काही गोष्टी अशक्यच आहेत. अशक्य या शब्दाचा नाहीच होणं शक्यच नाही. परवा आपण याच्यावर बोललोय. आणखीन एकदा ती ओवी देतो. वंध्याची या लेका कैची जन्मपत्रिका, ज्ञानोबाराय स्पष्ट सांगतात. वंध्या पुत्र शक्य आहे का? अशक्यच. शशशृंग अशक्यच. खपुष्प अशक्यच. गंधर्वनगर अशक्यच. बस, नाहीच, अशक्य. ठीक आहे. आता दुसरा ऐका. काही गोष्टी अशक्यच असतात पण माणसाला भ्रमाने मात्र शक्य असल्यासारख्या वाटत असतात. काही गोष्टी अशक्यच असतात पण भ्रमाने मात्र माणसाला शक्य झाल्यासारख्या वाटतात. काय आहे? संसार आणि सुख खरं बघायला अशक्य आहे. संसार आणि सुख बघायला खरं तर अशक्य आहे. का? कित्येक प्रमाणात देऊ मी तुम्हाला. दुःख बांधवडी आहे हा संसार, पाठातलं प्रमाण. बरं जाऊ द्या, आम्ही कीर्तनकार एक प्रमाण फार घोळूघोळू म्हणतो. संसार दुःख मूळ. आम्हाला ते चाली लावून तर फारच चांगलं येतं म्हणायला, नाही असं नाही. संसार म्हटलं की दुःख मूळ आहे, दुःखरूप आहे. संसार आणि सुख अशक्य आहे. पण माणसाची जर धडपड बघायला लागलो, माणसाची जर ही पळापळ आपण बघायला लागलो तर सुखाकरता धडपड चाललेली दिसून येते. का चाललंय? सुख मिळेल असं चाललंय. कशा करता? सुख मिळेल असं चाललंय. जुने कीर्तनकार त्या घोड्याचं उदाहरण द्यायचे. घोडा आहे आणि तो चालायला लागल्यानंतर कुठंतरी थकायला लागला की तो घोड्याचा मालक काय करायचा? गवताची पिंडी त्याच्या डोक्यावर बांधायचा. ती गवताची पिंडी अशी डोक्यावर बांधायचा की त्या घोड्याच्या डोळ्याला दिसावी पण तोंडात येऊ नये. डोळ्याला तर दिसावी पण तोंडात तर येऊ नये, अशी ती पिंडी बांधलेली असायची. त्या घोड्याला असं वाटायचं की आपण 2 पावलं चाललो की ही गवताची पिंडी आपलीच आहे, फक्त 2 पावलं टाकली पाहिजे. ती 2 पावलं टाकली की गवताची पिंडी कुठं? पुढं. आणखीन 2 पावलं टाकली गवताची पिंडी पुढं. असं पुढं करता करता पुन्हा 50 किलोमीटर चालत जातं पण गवताची पिंडी काही तोंडाला लागत नाही. खरं तर गवताची पेंडी त्याच्या डोक्यावर बांधलेली असल्यामुळे आणि पुढं लांब बांधलेली असल्यामुळे त्याला अशा पद्धतीने चालून मिळणं केवळ अशक्यच आहे. पण त्याला मात्र शक्य असल्यासारखं वाटतं. यालाच भ्रम म्हटलं जातं. यालाच भ्रम म्हटलं जातं. माणसाचं सुद्धा असंच आहे. काही नाही हो महाराज, तुम्हाला वाटतंय ना मी फार दुःखी असं वाटतं ना, तुम्हाला सांगतो एकदा माझं लग्न होऊ द्या, माझ्यासारखा सुखी कोण नाही. मला म्हणतो आम्हाला माहीत नाही, आता 10 वर्षे झाली ती भोगून आम्ही. आम्ही 10 तरी आहे, तुम्ही 50 मधले आहेत, त्याचा काय विषय घेता. मला म्हणतो तू. त्याला वाटतं लग्न झालं ना, झालो महाराज, माझ्यासारखा सुखी कोणी नाही, फक्त माझं लग्नाचं बघा. काही करा तेवढं लग्नाचं बघा महाराज. तुम्ही इकडं तिकडं फिरताना आम्हाला सांगतात आता महाराज लोकांना हीच कामं आलीत आता. म्हणजे
माफी मागून महाराज बोलतो, जरी तुकाराम महाराज म्हणले असले उरलो उपकारापुरता, तरी आता आमच्यावर पाळी अशी आली आहे की उरलो लग्न जोडण्यापुरता अशी झाली आता आमची. काय सांगतील सांगता येत नाही. त्या घरामध्ये गेल्यानंतर, कीर्तनाला गेल्यानंतर त्या गावात आम्ही घरी उतरतो, त्या घरातली आई आम्हाला जीव घालता घालता काय काय आम्हाला कामं सांगेल सांगताच येत नाही. महाराज तुम्ही इकडे तिकडे जाताना आमच्या पोराला तेवढी पोरगी बघा, आणि तुमच्याशिवाय कोण बघणार? अरे माझं काय गुतं घेतलंय मी, आणि तुमच्याशिवाय आहे तरी कोण? कसं एवढा इतकी एकविधता आम्हाला येते कोणाच ठाऊक आमच्याबद्दल. काय सांग, एका ठिकाणी अण्णा एक तर अगदी वयोवृद्ध मनुष्य काय कामं सांगतील मला. तो म्हटला, महाराज तुम्ही काय या जीवनाचा कंटाळा आला, इकडं तिकडं तुम्ही फिरता, नेहा मला एकदा वैकुंठाला. माझं नियमाचं कॉन्ट्रीब्युशन आहे बरे, खालची उचल वर पाठव. काय सांगतो कामं, काय करतो. त्याला वाटायला लागलं लग्न झालं महाराज मी सुखी आहे, मला फक्त एकदा लग्न, तुम्ही काही करा. त्याच्या पुढं बोलतात तो लोक, त्याच्या पुढं बोलतात. तो मला, महाराज तुम्ही फक्त एकदा लग्न झालं, तुम्हाला सांग महाराज तुम्ही म्हणता का नाही महिनावारीला ये, महिनावारीला ये, महिनावारीला या, तुम्ही फक्त माझं एकदा लग्न करा, कायमस्वरूपी महिनावारी धरतो. खरं आहे का हे वाक्य? कायमस्वरूपी महिनावारी आहे. त्या 4 वाऱ्या सुद्धा सोडून दिल्या लग्न झाल्यानंतर. त्याला वाटतं लग्न झालं सुख होईल, मुलगा झाला सुख होईल, नोकरी लागेल सुख होईल, घर बांधलं सुख होईल, आणि याच्याकरता रात्रंदिवस हा धडपडतोय. पण सुखाची यांनी याची मात्र गाठ कुठंच पडत नाही. याचं कारण संत वाङ्मय आम्हाला सांगतं, अरे बाबा दुःख बांधवडी हा संसार, मग इथं कुठं तू सुख शोधायला लागला. मुळात सुख इथं अशक्यच आहे, पण शक्य असल्यासारखं वाटायला लागलं. दुसरा प्रकार. तिसरा प्रकार असा आहे, खरं बघायला गेलं तर काही गोष्टी शक्यच असतात, पण माणसाला भ्रमाने मात्र अशक्य वाटायला लागतात. काही गोष्टी शक्य असतात. शक्य असतात म्हणण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीला त्या करणं सहज शक्य असतं, पण माणसाला मात्र वाटत असतं आम्हाला कुठं जमतं. बघा तुम्ही, आम्हाला कुठं जमतं. एखाद्याला वेळेस रिटायर झाल्यानंतर आम्ही सत्काराला आम्हाला बोलवतात. रिटायर झाले की आम्हाला सत्कार, महाराज समारोप आहे निवृत्तीचा यांच्या, तुम्ही सत्काराला या. आम्ही धावत धावत जातो, तेवढंच एक भेटतंय आम्हाला याच्याकरता. आणि आम्ही मग आपण त्यांना म्हणतो की अरे वा तुम्ही आता निवृत्त झालात, आता तुमचा सगळा वेळ इकडं घालवा, तुम्ही रोज ज्ञानेश्वरी पारायण करा, गाथा भजन करा, टाळ वाजवा, हरिपाठ म्हणा. तो आम्हाला म्हणतो, महाराज आता काही ते शक्य आहे का? का शक्य नाही? लहान मुलाला ज्ञानेश्वरी वाचा म्हणून घरात सांगितलं तर त्याची आई म्हणते त्याला काही शक्य आहे का? 16व्या वर्षी ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली, याला का शक्य नाही वाचायला? शक्य आहे, पण अशक्य वाटायला लागलं. परमार्थ खरं बघायला गेलं सगळ्याला शक्य आहे. वैकुंठ गुरुवरी भाऊ असं सांगायचे, सखळासी येथे आहे अधिकार, तुकाराम महाराज सांगतात ना, याचा अर्थ सगळ्यांना करता येतो, पण आम्हाला मात्र वाटायला लागलं आमचं काय खरं आहे, आम्हाला कुठं जमतं, आम्हाला काही येतं का, अशक्य वाटायला लागलं. तिसरा प्रकार. आणि चौथा प्रकार मला आपल्याला असं सांगायचं आहे, खरं बघायला गेलं काही गोष्टी अशक्यच असतात, पण शक्य होण्याची शक्यता आहे. शक्य होऊ शकतात. अशक्यच असतात पण तरीही शक्य होऊ शकतात. कसं? गुरुवरी भाऊ असं सांगायचे, नदीतून एखादा बैल पलीकडल्या कडेवरनं इकडल्या कडेवर यायला लागलाय. नदीतून यायला लागलाय. नदीतून येत असताना एकदम एका माणसाने मोठ्याने ओरडून बोलायला सुरुवात केली, बैल भाजला, बैल भाजला, बैल भाजला. पाण्यातून येताना बैल भाजणं शक्य आहे का? अशक्य आहे. पाण्यातून येताना बैल भाजणं अशक्यच आहे. बरोबर आहे, अशक्य आहे. पण वैकुंठ गुरुवरी भाऊ असं सांगायचे, त्याच्या बैलावर जर चुनखडीची गोणी असेल तर शक्य आहे. चुनखडी आणि पाण्याचा संबंध आला की तिथं अग्नी निर्माण होतो. अग्नी निर्माण झाला की भाजणं येतं. खरं बघायला गेलं पाण्यातून बैल यायला लागला आणि मोठ्याने ओरडायला लागला, भाजला भाजला, अशक्य आहे. पण बैलाच्या पाठीवर जर चुनखडीची गोणी असेल तर मात्र शक्य आहे. त्याच दृष्टीने ज्ञानोबा सांगतात, पौर्णिमेच्या दिनी चंद्र आकळी आला, अमावस्ये ठेला पूर्ण कळी. मला हा अभंग सोडवायचा नाही, पण माझा मुद्दा आता इथं मांडायचा आहे. भगवान बंधन होणं अशक्य आहे. ऐका आता, बैल भाजणं, बैल आहे भाजणं अशक्य आहे. बैल भाजणं अशक्य आहे. बैल भाजणं अशक्य आहे, पण चुनखडीची गोणी असेल तर शक्य आहे. भगवान बंधन होणं अशक्य आहे, पण भगवंताच्या ठिकाणी भक्ती निर्माण झाली तर शक्य आहे. म्हणून मूळ असलेला भगवान परमात्मा यशोदमयेने बांधला, तो भक्तीच्या दोरीने बांधला, भक्तीने बांधला गेला. धरिला पंढरीचा चोर. म्हणा तो अभंग, ऐका तो अभंग, त्यातले भाव पहा. पकडला, भक्तीने पकडला. यशोदामय्या भगवंताच्या मागं धावते.
उखळावरनं उडी टाकली भगवंतानी आणि भगवान पुढं पळतात, यशोदा मागं पळती. कशा करता? पकडण्याकरता. धावणं चालू आहे, हातामध्ये काठी आहे. मी आता फक्त हे सगळं कथा काल बोललोय, फक्त आज भाव ऐकायचे. हातात काठी आहे आणि काठी घेऊन यशोदा अशी धावती आहे, भगवान हाताला लागत नाही. मला सांगा, भगवान एवढेशे, मुलगा, यशोदा आई, आणि याच्या मागं लागली आहे, हाताला लागत नाही. इकडून एकदा जा, तिकडून एकदा जा, कुठून जा, इकडून. तुम्हाला सांगू का, कुठून कुठून पळायचं असतं, घरात कुठून कुठून सांद आहेत, ह्या जेवढ्या लहान पोरांना माहीत असतात तेवढ्या आपल्यालाही माहीत नसतात. नाही, कुठं कुठं लपायचं असतं ते त्यांना इतकं पाठ झालेलं असतं, कुठं लपतील सांगता येत नाही पोरं. कुठल्या देवळीमध्ये आपल्या डोक्यात सुद्धा कल्पना येणार नाही, असल्या देवळीत जाऊन लपतील. एखाद्या मोठं जर एखादं आपली ती टाकी असते पाण्याची, त्या टाकीत जाऊन बसतील, काहीही करतील. बाळकृष्णाने इकडून तिकडून पळायचं, यशोदेच्या हाताला लागेना. हातात काठी होती, काठी होती आणि काही लागेना, हातालाच लागेना. भगवान म्हणतात लागत नसतो, तू कितीही पळ, लागत नाही. याच्यावर भक्तिशास्त्रांनी फार गोड भाव सांगितलाय. का हाताला लागत नाही सांगू तुम्हाला. यशोदेच्या हातामध्ये काठी आहे आणि काठी ही जड आहे. जड या शब्दाचा अर्थ माया आहे. यशोदा जड वस्तूला घेऊन चेतन वस्तूला पकडायला निघाली. कसं काय लागेल हो? हां, भगवान चेतन आहेत, भगवान चेतन आहेत, आणि चेतन वस्तू जर पकडायची असेल तर जड वस्तू अगोदर टाकावी लागेल, त्याच्याशिवाय चेतन वस्तू पकडता येणार नाही. म्हणजे परमात्मा आतमध्ये आणायचा असेल तर माया नावाची जड वस्तू अगोदर टाकावी लागेल, त्याच्याशिवाय साठविला हरी जिही हृदय मंदिरी होणार नाही. आणि म्हणून शेवटी थकून थकून यशोदेने ती काठी टाकली. काठी टाकल्याबरोबर भगवान थांबले. झालं, आता यशोदा मोकळी झाली. आता काही जड नाही, आपण थांबलं पाहिजे. हा एक भाव सांगितला जातो. नामदेव यांनी बाळक्रीडेत फार गोड वर्णन केलं आहे. मागे धावली यशोदा धरावया त्या गोविंदा, हाती न लगे जगजेठी नामा म्हणे होय कष्टी. हाती न लगे जगजेठी. जगजेठी या शब्दाचा अर्थ जगाचा मालक. नामदेवराय सांगतात, यशोदा जगाच्या मालकाला पकडण्याकरता धावायला लागली आणि हातामध्ये यशोदेच्या लागेना, म्हणून नामा म्हणे होय कष्टी. यशोदा कष्टी झाली. हे कष्टी होणं म्हणजे नेमकं काय? कष्टी वाटायला लागलं, तिला कष्ट झाल्यासारखं वाटायला लागलं म्हणजे नेमकं काय? कष्टी होणं, माणूस जेव्हा धावतो ना तेव्हा थकतो, आणि थकल्यानंतर माणूस थांबतो, थांबल्यानंतर माणूस शांत होतो. शांत झाला म्हणजे त्याची वृत्ती स्थिर होते, आणि वृत्ती स्थिर झाली म्हणजे भगवंताची कृपा होत असते. यशोदा धावते, यशोदा धावते, परंतु यशोदेची वृत्ती स्थिर नाही, म्हणून देव भेटत नाही. भगवान म्हणतात, जोपर्यंत ही थांबत नाही, हिची वृत्ती स्थिर होत नाही, तोपर्यंत मी हिला भेटणार नाही. शेवटी धावून 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 भगवान यशोदा थांबली. थांबल्यानंतर ती कष्टी झालेली यशोदा शांत झाली, तिची वृत्ती शांत झाली, आणि वृत्ती शांत झाल्याबरोबर भगवान अलगद तिच्या जवळ येऊन थांबतात. म्हणजे वृत्ती शांत झाली की भगवान परमात्मा भेटत असतो. वेदांतांनी विचारत असा सांगितलाय, इच्छित विषयाची प्राप्ती आणि वृत्तीची स्थिरता, त्याच्यामध्ये होत असलेला जो आनंद आहे तो आनंद परमात्म्याचाच आनंद आहे. फक्त सामान्य वस्तू जर भेटल्यानंतर वृत्ती स्थिर झाली की विषयापासून झाल्यासारखा वाटतो, त्याला विषयानंद म्हटलं जातं. वस्तुता तो विषयानंद नाही, तो ब्रह्मानंदच आहे. ही विचारसागरातली प्रक्रिया घोटून घोटून पाठ केली महाराजांनी. गुरुहरी भाऊ आमच्याकडून हे पाठ करून घ्यायचे असं सगळं. आता ह्याची सगळी प्रक्रिया सोडवत राहत नाही मी, पण मूळ काय विषय आहे, वृत्ती स्थिर झाली, आनंदाची प्राप्ती होते. तो आनंद काही दुसरीकडून कुठून येत नाही, तो आनंद आतच आहे, फक्त वृत्ती स्थिर नसल्यामुळे आत्तापर्यंत मिळालेला नव्हता. मी अनेकदा एक उदाहरण दिलं आहे, फक्त त्याचा उल्लेख करून पुढे जातो. एखादा मनुष्य एखाद्या गुरुजींकडे आला, गुरु महाराजांकडे. हातामध्ये असं काखेमध्ये पैशाचं गोटुडं होतं, भरपूर पैशाचं गोटुडं घेऊन आला. गुरु महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजांना म्हणायला लागला, महाराज समाधान नाही हो, काय करू सांगा. एवढं सगळं केलं आहे पण समाधान नाही. तुम्हाला एक सांगू का, समाधान हा बोलण्याचा विषय नाही, तो अनुभूतीचा विषय आहे. काही शब्द असे असतात की त्या शब्दाची चर्चा करून जमत नाही, त्याचे अनुभव यावे लागतात. चित्ती असू द्यावे असं म्हटलंय, मुखी असू द्यावे असं नाही. तुकाराम महाराज चित्ती म्हणतात, मुखी नाही. चित्ती असू द्यावे समाधान. आपलं काय आहे, आपण जे मुखात असतं ते आत असतं तशातला भाग नाही आपला. एखाद्याने जर सहज विचारलं कसं काय, हा म्हणतो बरं आहे. कुठं निघाला? डॉक्टरकडे. बरं आहे म्हणतो डॉक्टरकडे. किती विसंगती आहे बघा बरं बोलण्यामध्ये आपल्या. समाधान चित्ती असू द्यावे, समाधान नाही, काहीतरी उपाय करा. गुरु महाराजांनी त्याच्याकडे बघितलं. ऐका, महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं, त्याच्या हातातल्या गठुड्याकडे बघितलं आणि महाराजांनी त्या हातातलं गठुडं असं हिसकावून घेतलं आणि ते गुरुजी पळायला लागले.
पैशाचं गटुडं हिसकावून घेतलं आणि पळायला लागले. तो म्हणायला लागला काय गंमत आहे, ज्याला विचारायला गेलो तोच चोर निघालाय. हां, हे पैशाचं गटुडं महाराजांनी पळून घेऊन जाणं ही परंपरा बहुतेक तेव्हापासून आली का काय कुणास ठाऊक. बरेच महाराज लोक आता आत चाललेत, काय व्हायला लागले कुणास ठाऊक. पण निघाला हा पळायला लागला. अहो, आपले पैसे पळून घेऊन चालल्यानंतर कोणाला बरं वाटेल. ते गुरुजी पुढं पळतात, हा पाठीमागं पळतोय, गुरुजी पुढं पळतात, हा पाठीमागं पळतोय. गुरुजीने अख्ख्या गावाला एक प्रदक्षिणा केली आणि गावातलं जे विठ्ठलाचं मंदिर आहे त्याच्या बाहेर असलेला जो कट्टा आहे त्या कट्ट्यावर जाऊन असे बसले. बसल्यानंतर हा धावत 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 गुरुजींच्या जवळ आला. गुरुजींना पाहिल्याबरोबर पहिलं काम काय केलं, पैशाचं गठुडं जे आहे ते हिसकावून घेतलं, जवळ असं छातीला लावलं, दीर्घ श्वास सोडला आणि बरं म्हणून असं शांतपणे हुश करून खाली बसला. बसल्याबरोबर गुरुजींनी त्याला विचारलं आता तुला कसं वाटतंय. तो म्हटला आत्ता कसं समाधान वाटायला लागलं, आत्ता कसं समाधान वाटायला लागलं. गुरुजींनी त्याला विचारलं तू मगाशी काय म्हणत होता मला समाधान नाही आणि आत्ता काय म्हणतो मला समाधान आहे. मगा समाधान नाही म्हणत असताना पैशाचं गठुडं तुझ्याजवळ होतं आणि आत्ता समाधान आहे म्हणताना पैशाचं गठुडं तुझ्याजवळ आहे. याचा अर्थ समाधान पैशाच्या गठुड्यात नाही, मी तुला फक्त फिरवलं, तुझी वृत्ती स्थिर केली, स्थिर वृत्ती झाली की समाधानाची अवस्था प्राप्त झाली. वृत्ती स्थिरतेमध्ये आनंद आहे. यशोदा धावून धावून थकली, थांबली, थांबल्यानंतर शांत झाली, वृत्ती स्थिर झाली. भगवान म्हणतात आता आपण थांबलं पाहिजे. भगवान भेटतात. आणखीन एक सांगू आपल्याला, जोपर्यंत वृत्ती स्थिर होत नाही, जोपर्यंत वृत्ती स्थिर होत नाही, या वृत्तीमध्ये तीव्रता येत नाही, तोपर्यंत भगवंताच्या हृदयामध्ये सुद्धा कृपा निर्माण होत नाही. नामदेव यांनी याच्यावर अभंग दिलाय, म्हणून मी त्या विषयाकडे येतो. वृत्ती स्थिर होणं म्हणजे आपल्या वृत्तीमध्ये तीव्रता येणं आणि वृत्तीमध्ये तीव्रता आल्याशिवाय भगवंताच्या अंतःकरणात हृदयामध्ये कृपा निर्माण होत नाही आणि भगवंताच्या अंतःकरणात कृपा झाल्याशिवाय भगवान भेटत नाही. नामदेवराय म्हणतात कृपा उपजली उभार आहे वनमाळी. कृपा उपजली, देवाच्या अंतःकरणात कृपा निर्माण झाली. ही कोणती कृपा आहे? कृपेचे अनेक प्रकार सांगितले जाते. त्याच्यामध्ये तापनी नावाची कृपा, स्नेहनी नावाची कृपा, द्रावणी नावाची कृपा, या सगळ्या कृपा सांगितल्या जातात. भगवान थांबतात. धरून आणिला आजी बांधीनं त्याला. यशोदा म्हणायला लागली मी याला बांधणार आहे, मी आता बांधणार आहे. हाताला धरलं आणि यशोदा म्हणायला लागली मी याला आता बांधणार आहे. बांधणार आहे म्हटल्यानंतर भगवान परमात्मा रडायला लागले. बघा, भगवान परमात्मा रडायला लागले. बाळकृष्णाने रडायला सुरुवात केली. असं हाताला धरलेलं होतं, आणखीन बांधलं नाही बरं का, बांधलं नाही, काय बोलली नाही, काही नाही, फक्त असं हात थांब आता तुला बांधते एवढं म्हटलं की रडायला सुरुवात केली. रडायला सुरुवात केली. देवानी रडायला सुरुवात केली. का रडायला सुरुवात केली? देव रडायला लागले. जगाचा मालक रडायला लागला. हे लहान लेकराचं रडणं सुद्धा फार गमतीचं असतं महाराज. त्या रडण्याच्या पाठीमागं सुद्धा काहीतरी अपेक्षाच असते. काय आहे ते सूत्र असं सांगितलं जातं, बालानाम रोदनम बलम, बालानाम रोदनम बलम. लहान मुलाचं बल, लहान मुलाची शक्ती काय आहे? प्रत्येकाच्या शक्ती सांगितल्या जातात. लहान मुलाची शक्ती काय? त्यानं रडणं हीच त्याची शक्ती आहे. आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर लहान मुलाने काय केलं पाहिजे? रडायचं, दुसरं काहीच करायचं नाही. काही मिळवायचं असलं की फक्त रडायचं. बघा तुम्ही, बरं ती पोरंही अशी गमतीची असतात. आपल्या घरामध्ये पाहुणे यावे, आपल्या घरात पाहुणे यावे. बरं जाऊ द्या, पाहुण्याचंच काय, महाराज यावे. श्रावण चालू आहे आपला, रोज चालूच आहेत आम्ही. महाराज घरी आले, किती तयारी असते आपली. महाराज येणार म्हटल्यानंतर मग घरातली सगळी नातेवाईक बोलवले जातात, गल्लीतले सगळे बोलवले जातात. मग काय सगळं स्वागत वगैरे, रांगोळी काढणं, सगळं सगळं स्वागत केलं जातं. आणि मग महाराज येतात. आल्यानंतर त्यांना आसनावर बसवलं जातं. मग सगळी पूजेची ह्याची त्याची तयारी सगळी चालू असते. गर्दी घरामध्ये असते. आणि तेवढ्यामध्ये जर पोराला वाटायला लागलं की आपल्याला कॅडबरी खायची, कॅडबरी खायची म्हणून जर त्याला पाहिजे असेल, चिप्सचा पुडा घ्यायचा असेल आणि असा सहज मागितला तर कोण देईल का? काय तुझा गप म्हणेल म्हणून त्यानं मागायला सुरुवात केली. आई मला कॅडबरी पाहिजे, चॉकलेट पाहिजे. आईने सांगितलं काय तुझा गप्पच म्हटले. गप्पच म्हटलं की त्यानं रडायला सुरुवात केली. रडायला लागल्याबरोबर एवढा मोठ्याने रडायला लागला की तेवढ्यात तिच्या मालकानं सांगितलं हे बघ त्याला 10 रुपये देऊन टाकणार, जाऊ दे बाहेर. संपला कार्यक्रम. ते 10 रुपये घेतल्याबरोबर रडणं कुठं गेलं कुणास ठाऊक. एका मिनिटात ते रडणं निघून जातं. कॅडबरी मिळायची आणखीन, पण 10 रुपये मिळाले ना, त्याचं साधन भेटलं ना, रडणं थांबलं. बालानाम रोदनम बलम. लोक पोराशी गमतीची असतात. बरं ती आईकडनं कॅडबरी घेतलात म्हणजे फक्त आईकडनंच घेतात अशातला भाग नाही. गर्दी असली की ते कुणाकुणाकडनं काय काय घेतील सांगता येत नाही. आणि ते आपल्यालाही माहीत नसतं हे कुणाकुणाकडनं काय काय घेऊन गेलंय, काही माहीत नसतं. इकडं म्हणतं, याला म्हणतं आम्हाला दे काहीतरी, त्यांना म्हणतं आम्हाला दे काहीतरी. आमच्याकडे गुरुपौर्णिमा धामणगावला असते.
आणि त्या दिवशी खूप गर्दी असते महाराज, खूप गर्दी असते घरामध्ये. ते 9 वाजल्यापासून लोकांची गर्दी असते. मी गुरुमंत्र द्यायला बसलेलो होतो. आमच्या पोरांनी मध्येच येऊन सुरुवात केली. गावामध्ये आमच्या जत्रा असते, पाळणे वगैरे आलेले. बाप्पा मला पाळण्यात बसायचं आहे, मला पाळण्यात बसायचं आहे. नाही गुरुमंत्र चालू आहेत, बस तिकडं. त्यानं रडायला सुरुवात केली. रडायला लागल्यानंतर मी विचार केला, हे 100 रुपये घे, जा बरं. त्यानं 100 रुपये घेतले. ते दादाकडे गेलं. दादाकडे गेलं म्हणायला लागलं, दादा मला पाळण्यात बसायचं आहे. रडायला लागलं. दादांच्या पुढेही गर्दी होती. दादांनी 100 रुपये दिले, घे. ते इतकं भातर होतं. आमच्या चोपदार मगर आला होता. ते मगरकडे गेलं आणि सांगितलं, बाप्पांनी सांगितलं पाळण्यात घेऊन जायला. आता चोपदारनी विचार केला, महाराजाचं पोरगं बिगर पैशाचंच न्यावं लागणार, काय मागावं लागतील का महाराजांकडे असं. आता ते आला नाही आज, त्यांना म्हणणार होतो. हां आलेत का? हां ते बिगर पैशाचं न्यावं लागणार. मग त्यानं आपला विचार केला की काय करायचं आहे. त्याने आपलं त्याच्या पैशाने पाळण्यात वगैरे फिरून आणलं. फिरून आणल्यानंतर घरात आल्यानंतर हे पोरगं दुसऱ्या 2-3 पोरांना गोळा करतं, म्हणतं आपल्याकडे 200 आहेत बरं का, दुपारी 2ला जाऊ. एक गंमत अशी पोरांची आहे हो. बाळ लहान मुलं काय करतील सांगता येत नाही. बाळकृष्णाने रडायला सुरुवात केली. बालानाम रोदनम बलम. त्याला वाटायला लागलं की माझ्या रडण्याने मला आई सोडून देईल. रडायला लागला. एक भाग हा झाला लौकिक अर्थ. दुसरा आध्यात्मिक अर्थ सांगतो, ऐका आता जरा नीट. भगवंतांनी रडायला सुरुवात केली. रडायला लागले म्हणजे देवाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. बरोबर आहे, देवाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. पाणी यायला लागलं. त्या पाण्याने काय झालं, त्या पाण्याने काय झालं आणि ते रडणं का चालू आहे. भगवान जे सांगतात ना, तो आध्यात्मिक अर्थ फार गोड आहे. भगवान म्हणतात, मी ज्या वंशाचा आहे, माझे 2 वंश, एक सूर्य आणि दुसरा चंद्र. सूर्यवंशामध्ये मी राम आणि चंद्रवंशामध्ये मी कृष्ण. माझे 2 वंश, एक सूर्य आणि चंद्र. हे सूर्य आणि चंद्र कुठं असतील तर माझे 2 डोळे म्हणजे सूर्य आणि चंद्र आहे. माझा एक डोळा म्हणजे सूर्य आहे आणि दुसरा डोळा म्हणजे चंद्र आहे. म्हणजे माझा एक नेत्र म्हणजे सूर्य आहे, एक नेत्र म्हणजे चंद्र आहे. म्हणजे माझा सूर्यवंश, माझा चंद्रवंश यांच्यावर कलंक लागलेला मला चालणार नाही. माझ्या वंशाला कलंक लागलेला मला चालणार नाही. कलंक लागलेला असेल तर तो पुसला पाहिजे, हे त्या वंशामध्ये जन्माला आलेल्या मुलाचं कर्तव्य आहे. जर माझ्यावर कलंक लागलेला असेल तर तो पुसला पाहिजे. आणि मग भगवान म्हणतात, माझ्या या 2 वंशाला कलंक लागले. सूर्याला आणि चंद्राला, म्हणजे या डोळ्याला आणि या डोळ्याला काय कलंक लागलाय. काजळ हा एक कलंकच आहे. हे काजळ हा कलंक आहे. आणि मग भगवान विचार करतात, हे काजळ पुसून टाकलं पाहिजे आणि पुसायचं असेल तर रडलं पाहिजे. आणि रडण्याच्या त्या पाण्याने ते काजळ निघून गेलं. भगवान का रडतात तर सूर्य आणि चंद्रवंशाचा कलंक पुसण्याकरता रडतात, असा आध्यात्मिक अर्थ सांगितला जातो. भगवंतांनी रडायला सुरुवात केली. भगवंतांनी विचार केला, हा रडत असलेला बाळकृष्ण, याला बांधायचं आहे. हाताला धरलं. बांधण्याकरता यशोदा म्हणायला लागली, आज तुला चांगलं बांधून टाकते. रडला, काही केलं तरी मी बांधणार म्हणजे बांधणार. मला माहीत आहे, अनेकदा रडतो आणि कसं तरी छोटंसं तोंड करतो, अगदी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे भाव काढतो आणि मी मग मात्र तुला भोळी अगदी सोडून देते. असं आज होणार नाही, आज होणार नाही असं. मी तुला बांधणार म्हणजे बांधणार. भगवान बघायला लागले. रडत होते पण रडता रडता भगवान हसायला लागले. भगवान का हसतात. भगवान म्हणतात, मला बांधणारे बांधतो बांधतो म्हणून मेले, गेले वरती गेले. मुनी मुक्त झाले, भेने गर्भवासा. हे सगळे भेने गर्भवासा मुनी मुक्त झाले आणि तू म्हणते मला बांधणार आहे. बघू तरी आज कसं बांधणार आहे ते, बघू तरी. भगवान हसायला लागले. हसत होते, रडत होते. काय केलं, यशोदेनी दोऱ्या आणायला सुरुवात केली. नामदेव यांनी फार गोड वर्णन केलंय. दावी अनंत लावित 2 बोटे उणे येत. दावी अनंत लावित, दोऱ्या आणायला सुरुवात केली. पहिली दोरी आणली बांधायला. बाळकृष्ण केवढा एवढा. ते यशोदेला वाटलं केवढी दोरी लागणार. घरात होती, एक दोरी घेतली, बांधायला लागली. बांधायला लागली पण ती दोरी 2 बोटं कमी पडली. दावी अनंत, दावी या शब्दाचा अर्थ दोऱ्या. दावी अनंत लावित 2 बोटे उणे येत. 2 बोटं कमी पडली. अशी आणली, 2 बोटं कमी पडले. यशोदा विचार करायला लागली, एव्हाना याला बघितलं तर खरं तर एवढी पुरायला पाहिजे, एवढी बांधायला दोरी पुरायला पाहिजे. अहो, आपल्याला बांधण्याकरता केवढं उपरणं लागतं हे आपल्याला माहीतच असतं ना. नाही असं नाही, कापडाच्या दुकानात गेल्यानंतर आपण 2 मीटर द्या, कारण आपल्या डिरीच्या आकाराप्रमाणे आपण त्या पद्धतीने करतो. आम्हाला 2.5 लागत असेल, तुम्हाला 2 लागत असेल, फरक एवढाच आहे. पण आहे ना ज्याच्या त्याच्या पद्धतीने. यशोदेने विचार केला, एवढीशी दोरी बांधायला गेली, कमी पडली. यशोदेने विचार केला, ठीक आहे. दुसरी दोरी आणली आणि त्या दोरीला दोरी बांधली आणि बांधायला प्रयत्न केला, तरी कमी पडली. तिसरी दोरी आणली, त्या दोरीला दोरी बांधायला लागली, तरी कमी पडली. आणखीन एक दोरी आणली, त्या
त्या दोरीला दोरी बांधायला लागली, कमी पडली. हो, इतक्या दोऱ्या अनंत सांगितलंय, एवढ्या दोऱ्या बांधायला लागली तरी कमी पडायला लागली. तुम्हाला एक सांगू का, खरं तर ती दोरी भगवंताला बांधणं शक्य नाही, कारण दोरी माया आहे आणि माया भगवंताला कधीच बांधू शकत नाही. दोरी म्हणजे माया. माया म्हणते मी असं बांधू शकणार नाही. त्याच्यात आणखीन एक भाव असा सांगितला जातो, पहिली दोरी आणली, बांधली नाही, त्या दोरीला दुसरी दोरी जोडली, त्या दोरीला तिसरी दोरी जोडली. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एक वस्तू बघायची आहे, आंधळ्या माणसाला घेऊन आलो आणि आंधळ्या माणसाला सांगितलं ही वस्तू बघ, दिसेल का? एका आंधळ्या दिसली नाही, 2 आंधळे आणा, दिसेल का? 3 आंधळे आणा, दिसेल का? 50 आंधळे आणा, दिसेल का? 100 आंधळ्याला आणलं, दिसेल का? एका आंधळ्याला दिसत नाही, याचा अर्थ 100 आंधळे आणले तरी दिसत नाही. ती दोरी म्हणायला लागली मी एकटी बांधू शकत नाही, मग तू याच्यासारख्या 100 आंधळ्या दोऱ्या आणल्या तरी त्याला बांधू शकणार नाही. हा त्यातून काढलेला भाव आहे. दोरी म्हणते मी बांधू शकत नाही, दोरीने बांधू शकत नाही. 2 बोटं कमी पडायला लागली. कितीही प्रयत्न केला तरी 2 बोटं मात्र ही दोरी कमी पडायला लागली. यशोदा विचार करते असं का व्हायला लागलंय, मी पुन्हा पुन्हा प्रयत्न करते आणि 2 बोटं कमी पडतात. बरं, ती 2च बोटं कमी पडतात का, 2 बोटं कमी पडतात, याचे काही भाव भक्तिशास्त्रांनी काढलेले आहेत. भगवान म्हणतात मला बांधण्यामध्ये 2 बोटाचं अंतर आहे, माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये 2 बोटाचं अंतर आहे. 2 बोटांमध्ये अंतर आहे. मी तुमच्याजवळ यायचं असेल तर ही 2 बोटं पहिली कमी केली पाहिजे. कोणती 2 बोटं? पहिला अर्थ असा सांगितला आहे, माझ्याकडे यायचं असेल तर तमोगुण आणि रजोगुण काढता आला पाहिजे, त्याच्याशिवाय मी येत नाही. हे 2 बोटं म्हणजे एक तमाचं बोट आहे आणि दुसरं रजाचं बोट आहे. हा तमोगुण आणि हा रजोगुण. तमोगुण आळस निर्माण करणारा, रजोगुण चंचलता निर्माण करणारा. ज्या रजोगुणामुळे कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा हा विकार निर्माण होतात, त्याच्यामुळे मी बांधला जाऊ शकणार नाही. ही 2 बोटं म्हणजे तम आणि रजोगुणाची 2 बोटं आहेत. एक अर्थ. ही 2 बोटं म्हणजे कोणती आहेत? भगवान म्हणतात माझ्यापर्यंत यायचं असेल तर 2 बोटाचं अंतर कमी करावं लागणार आहे. कोणतं? की तुम्ही मला बघताना नाम आणि रूपाने जे बघता ते नाम आणि रूप पहिलं बाजूला काढलं पाहिजे, कारण नाम आणि रूप नाही म्हटलं तरी अध्यस्तच आहे. सगुण म्हणून जे नाम आणि रूप घेतलं होतं ते नाही म्हटलं तरी अध्यस्तच आहे. ते त्याच्यावरचं अध्यस्त असलेलं नामरूप काढल्यानंतर मूळ शेवाळं काढल्याशिवाय शुद्ध पाणी मिळत नाही. ते शेवाळं जे आहे ना ते 2 बोटाचं शेवाळ आहे. हे नाम आणि रूप तुम्ही बाजूला काढून जर माझ्यापर्यंत आला तर एकरूप होता येण्यासारखं आहे. म्हणजे अतीत नामरूपातीत असं व्हावं लागणार आहे. ती 2 बोटं आहेत. पहिलं 2 बोटाचं अंतर तमोगुण आणि रजोगुण. दुसरा 2 बोटाचा अर्थ सांगितला नाम आणि रूप. आणखीन सांगतो, भगवान म्हणतात 2 बोटं कमी पडायला लागली, याचं कारण आहे मला 2 वृक्षांचा आता उद्धार करायचा आहे. हे भगवंताला त्याच्यातून सूचित करायचं होतं, म्हणून 2 बोटं अंतर कमी पडतात. हे 2 बोटं म्हणजे कोणते आहेत? काही नाही, अध्यात्मशास्त्राने असं सांगितलं त्यातलं पहिलं बोट आहे अहम आणि दुसरं बोट आहे मम. हे अहम आणि मम, मी आणि माझं, हे मी आणि माझं जोपर्यंत आहे तोपर्यंत मी भेटत नाही. येणे माझं भोगविल्या खाणी नसता छंद लाविला मनी, माझलो मी माझे भ्रमणी झाली बोडणी विटंबना. नाटामध्ये तुकाराम महाराज सांगतात, किंवा तुका म्हणी आलो सोसित संकटे मी माझे ओकटे आहे देवा, मी माझे ओकटे आहे देवा. हे अहम आणि मम जोपर्यंत आहे तोपर्यंत मी भेटत नाही. हे अहम आणि ममची बोटं बाजूला काढा, अंतर बाजूला काढा, मी भेटेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं 2 बोटं म्हणजे काय आहे? भगवंताला 2 गोष्टी याच्यातून सुचवायच्या अशा आहेत की भक्त आणि भगवान याच्यातून असं सुचवायचं आहे, बांधलेला एखादा संसारिक बांधलेला भक्त मुक्त होऊ शकतो, त्याला मुक्त करणारा मीच आहे. आणि कायमस्वरूपी असलेला मी मुक्त भक्तीने बांधला जाऊ शकतो, हा बांधून घेणारा मीच आहे. म्हणजे मुक्त करणाराही मीच आहे आणि बांधणाराही मीच आहे. हे सुचवण्याकरता 2 बोटाचं अंतर देवानी ठेवलं. 2 बोटं अंतर कमी पडायला लागलं, काही केल्याने येईना. यशोदा विचार करायला लागली काय झालंय. सगळ्या गोपिका गोळा झाल्या, यशोदेची धावपळ चालू आहे. इकडली दोरी तिकडली दोरी, या दोरी कोपऱ्यातली इकडली तिकडली, जेवढ्या कुठं कुठं दोऱ्या ठेवलेल्या होत्या त्या सगळ्या दोऱ्या गोळा केल्या. बरं, हिलाच माहिती कुठं काय ठेवलेलं. बहुतेक घरात कुठं काय ठेवलेलं बायकालाच माहीत असतं, आपल्याला काय माहीत असतं? काही माहीत नसतं, त्यांना सगळं माहिती. तिला सगळ्या दोऱ्या गोळा केल्या. काही गोपिका आल्या आणि बघायला लागल्या आणि गोपिका या यशोदेची धावपळ बघून हसायला लागल्या. आणि सगळ्या गवळ्यांनी म्हणायला लागल्या, अगं काय यशोदे, काय चाललंय तुला? एवढासा लहान कृष्ण तुझा बांधता येईना तुला? किती धावपळ करायला लागली ग तू, किती प्रयत्न करायला लागली. शेवटी यशोदेनी थकून सांगितलं, गोपिकांनो एक काम करता का, तुमच्या घरातली दोरी आणता का?
माझ्या घरातल्या तर दोऱ्या सगळ्या संपल्या, तुमच्या घरातली दोरी आणता का, तुमच्या तरी घरातली दोरी घेऊन या. सगळ्या गवळणी सांगायला लागल्या, अगं यशोदे, तू तुझ्या जरा पोराकडे नीट बघितलंच नाही वाटतं, त्या बाळकृष्णाकडे जरा नीट बघ. नीट बघ म्हणजे काय, बघते ना रोज. सगळ्या गोपिकांनी सांगितलं, त्याच्या जरा कपाळाकडे बघ. अस्य ललाटे विधाता बंधनम न लिखितम. गोपिका सांगायला लागल्या, अगं यशोदे, आम्हाला तर असं वाटतं तुझ्या पोराच्या कपाळावर भगवंतानी ब्रह्मदेवानी बंधन बांधून घेणं हे लिहिलेलंच नाही. काही की म्हटले, लिहिलेलं दिसत नाही म्हटले, कपाळावर लिहिलेलं असतं ना. ते सटवाई पूजन आपण सांगतो, आपण 5व्या दिवशी आपल्याकडं येऊन ती सटवाई सगळं आपलं भविष्य लिहिते असं म्हणतात, आपल्याकडे ती सांभाळलं जातं, लिहिलं असं म्हणतात. बघ म्हटले, तुझ्या मुलाच्या कपाळावर बहुतेक बांधणं हे लिहिलेलं नाही. आणि तुला सांगू का यशोदे, खरंच तुझं मुलगा जो आहे ना, तुझं बाळ जे आहे ना, सगळ्यापेक्षा वेगळं आहे. अगं आमच्या पोराला बांधायला एवढीशी दोरी फारशी झाली, अख्ख्या घरातल्या दोरी आणल्या तरी तुझं पोरगं बांधलं जात नाही. याचा अर्थ तुझं पोरगं काहीतरी वेगळंच आहे. असे ललाटे विधाता बंधनम न लिखितम. काही केल्याने देव बांधला जात नाही. काय करावं. यशोदा पुन्हा एकदा थकते. पुन्हा एकदा यशोदा थकून जाते आणि यशोदा विचार करते, काय करू म्हणून अशी स्थिर झाली. मी बांधणार म्हणणारी यशोदा, मी बांधणार याच्यातला मी तिचा संपला. आणि संपल्यानंतर भगवान विचार करतात, आता बांधून घ्यायला हरकत नाही, आता बांधून घ्यायला हरकत नाही. भगवान असे लहान तोंडी करून बघायला लागले आणि भगवान विचार करतात, काय हरकत आहे बांधून घ्यायला. नाही, बांधणं हे वाईट आहे असं जर म्हणत असाल तर काही ठिकाणी बांधणं हे चांगलं आहेच ना. काही ठिकाणी बांधणं चांगलं. अहो मला सांगा, आई मुलाला किंवा वडील मुलाला कमरेला करदुड्याची गाठ बांधतात, चांगलंच आहे का वाईट आहे. करदुड्याची गाठ बांधणं चांगलंच आहे. पंडित लोक जानव्याची गाठ बांधणं चांगलंच आहे. लग्नाची गाठ चांगलीच ना हो, असं काय करता आहे का नाही. नवरा बायको एकमेकाला काय करतात, गाठ बांधतात, चांगलंच आहे. भगवान विचार करतात, आपल्या घरामध्ये करदुड्याची गाठ बांधली जाते, चांगलंच आहे. पंडित लोक जानव्याची गाठ बांधतात, चांगलंच आहे. लग्नामध्ये नवरा बायको एकमेकाच्या वस्त्राची गाठ बांधतात, चांगलंच आहे. मग इथं जर ही इतकं सगळं चांगलं असेल तर मला आईनं बांधणं चांगलंच आहे ना. त्याच्या पुढे भगवान विचार करतात, दुसरं कुणीतरी बांधण्यापेक्षा आपल्या आपल्याला बांधलेलं फार चांगलं. कळालं का बघा. दुसरं कुणीतरी बांधण्यापेक्षा आपल्याला बांधलेलं चांगलं. आणि म्हणून भगवंतानी बांधून घेतलं. आता पुढचा फक्त एक भाव ऐका. आता बांधलं, फार गोड चरित्र सांगितलं. भगवान बांधलेले होते, उखळाला बांधलं. काय, त्या उखळाला बांधलेलं. ज्या उखळावर उभारून केलं होतं ना हिने चोरी, त्या उखळाला. यशोदा म्हणते, या उखळावर उभारून तू चोरी करायला गेला ना, या उखळालाच तुला बांधते. आता मला सांगा, त्याच्यामध्ये बांधणं म्हणजे उखळालाही बांधलं गेलं आणि कृष्णालाही बांधलं गेलं. त्याच्यात यशोदा म्हणते, कृष्ण चोरी करणारा आणि हे उखळ चोरीला साथ करणारं, दोघालाही बांधायचं. कायदा तेच सांगतो ना आम्हाला. दोघालाही बांधाय. ह्यानं साथ केली का नाही, यानं का उभा राहू दिलं, कोणाला बोलते ही उखळाला, यानं का उभा राहू दिलं म्हटलं, म्हणजे हाही साथीदार आहे त्याचा, बांधणार. उखळालाही त्या दोघांना असं बांधून टाकलं. ऐका, बांधून टाकलं. भगवान असे बांधलेले होते. इतका गोड श्लोक सांगितलाय. भगवान बांधलेले होते. भगवान असे करुणामय दृष्टीने यशोदेकडे बघत होते. आणि बघत असताना एका भक्तिशास्त्रामध्ये एक श्लोक असा आलाय, यशोदया समानास्ती देवताच अपि भूतले उलुखलो यया बद्धो मुक्तिदो मुक्तिम इच्छती. ऐका, यशोदया समानास्ती देवताच भूतले. या भूतलावर यशोदेसारखी दुसरी देवता नाही म्हटले. का देवता नाही. उलुखलो यया बद्धो, उलुखलो यया बद्धो. उखळाला जो बांधलेला आहे कोण आहे, मुक्ती दो मुक्तिम इच्छती. मुक्ती दो मुक्तम इच्छती. उखळाला बांधलेला आहे. सगळे भक्तिशास्त्रकार म्हणायला लागले, बघा गंमत बघा किती आहे. भगवंताला हिनं बांधलं. भगवंताला बांधलं म्हणजे भगवान कोण आहेत, मुक्ती देणारे आहेत. भगवंताला बांधलं म्हणजे भगवान मुक्ती देणारे आहेत. मुक्ती देणारे भगवान बांधले याचा अर्थ मुक्तीलाच बांधलं. आणि मुक्तीला यशोदेने बांधलं. ज्या मुक्तीला यशोदेने बांधलं ती मुक्ती यशोदाला म्हणते, अगं यशोदे मला मुक्त कर ग, मला मुक्त कर ग, मला मुक्त कर ग. मुक्ती मुक्तीची इच्छा व्यक्त करते. कोणाकडे, यशोदेकडे. म्हणून यशोदेसारखी देवता या जगात कोणी नाही म्हटले. यशोदेसारखी या देवता जगात नाही. कारण इथं मुक्तीच म्हणायला लागली आहे, मला मुक्ती दे. कारण मुक्ती बांधली आहे आणि तिला आता मोकळं होण्याची इच्छा आहे. भगवान परमात्मा अशी बांधून घेतात. भगवंताला बांधलेलं आहे. जरी आपण उखळाला बांधलं असं म्हटलं असलं तरी खरं बघायला गेलं भक्तिशास्त्राने असं सांगितलं आहे, भगवंतानीच उखळ आणि यशोदेला बांधून टाकलं आहे.
आपण जरी उखळाला भगवंताला बांधलं असं म्हटलं तर तसं झालं नाही. भगवंतानीच उखळ आणि यशोदेला बांधून टाकलं. कसं बांधून टाकलं? जन्मजन्मामध्ये सहवासारूपी बंधनाने बांधून टाकलं. कारण आता कायमस्वरूपी यशोदेला आणि उखळाला भगवंताचा सहवास लाभणार आहे असा भगवान परमात्मा बांधला गेला. उखळाला बांधलं, यशोदा भगवंताला बांधते आणि बांधल्याबरोबर यशोदेला वाटतं बस झालं बाबा, झालं एकदाशी बांधून झालं, एकदाशी बांधून झालं. एखादं काम झालं की बायका कशा अशा शांत होतात बघा. बायका कसं झालं बाबा आता झालं, हे एक काम झालं, हे एक काम झालं. प्रत्येकाला काय आहे, प्रत्येकाला एखादं काम असतं की नाही, ते काम संपलं की माणूस शांत होतो. ते काम दिलं, कोणतंही घरामधलं काम असो, कोणतंही काम असो. बघा तुम्ही मला जर दुपारी 3 वाजता माझ्याकडे आलात तर तुम्हाला असा चेहरा माझा दिसणार नाही, काहीतरी चेहऱ्यावर टेन्शन असेल. आणि तुम्ही आता 7:30 वाजून मला खाली उतरताना बघितलं तर मी शांत झालेलो असतो. का झालं बाबा आजचं एकदा. पण तुम्ही जर माझ्याकडे मला 3-4 वाजता, मला दादा 4 वाजता फोन जरी आला तरी राग येतो. आता 4 वाजता फोन जरी कोणाचा आला तरी राग येतो. आणि मला माणसांची गंमतच कळत नाही. मला दुपारी एक जण बरोबर 2:45 वाजता आला. 2:45 वाजता मी नुकतं जेवण करून असा जरा पडलेलो होतो. 2:45 वाजता तुम्ही म्हटलं मी म्हटलं आत्ताच पडलो. महाराजांनी कुठे झोपायचं असतं का? म्हणजे महाराज माणूसच नाही का? कळतच नाही मला हे. मला इतकं सगळं टेन्शन असतं. एकदा प्रवचन झालं की जणू काय आज बोर्डाचा पेपर संपला. आजचं प्रवचन झालं मी तर दिवसच मोजत असतो. 14वा दिवस झालं बाबा, आलं आज 14वा आहे. मी बघून आलो येताना कितवा दिवस आहे. उद्या 15वा झालं, निम्म्यावर आलो. आता झालं बाबा, आता उतरती कळा लागायला लागली. हळूहळू हळू आता यायला लागलं. कधी टेन्शन असतं एखाद्याला. प्रवचन करताना मला टेन्शन आहे. तर आता तुम्ही मला सांगा, मला जवळजवळ 1-1.5 तास झालं तुम्ही इथं बसला. म्हणजे तुम्ही 6:30ला जरी मी येत असलो तरी तुम्ही 5-5:30ला इथं येता. बरेच बोलायचं असतं त्यामुळे येता, नाही असं नाही. बरंच राहिलेलं असतं, सगळं एकमेकीला सांगायचं असतं. काय असेल ते असेल तुमचं. आणि 7:30, 8, 7:45ला एकदा मी आता विश्वात्मके देव म्हणले की तुम्ही कसं म्हणता झालं बाबा ऐकून एकदा. तुम्हाला वाटतं झालं एकदा ऐकून, मला वाटतं झालं एकदा सांगून. एखादं काम झालं की आपल्याला शांत वाटायला लागतं. यशोदा म्हणते मी खूप प्रयत्न करत होते याला बांधायचं, झालं एकदा बांधून. झालं आता हे काम झालं, दुसऱ्या कामाकडे बघायला पाहिजे. म्हणून यशोदा दुसऱ्या कामाकडे लक्ष द्यायला लागते. भगवान विचार करतात जर आईच दुसऱ्या कामाकडे लक्ष देत असेल, भक्त दुसऱ्या कामाकडे लक्ष देत असेल तर मी दुसरीकडेच लक्ष देतो. देव म्हणतात भक्तांनी दुसरीकडे बघितलं मी दुसरीकडे बघणार. देव म्हणतात तू माझ्याकडे बघितलं मी तुझ्याकडे बघणार. तू दुसरीकडे बघितलं मी तर तिसरीकडेच. मला तर काय 1000 डोळे, मला तर काय आहे. तू माझ्याकडे बघ मी तुझ्याकडे बघेन. लोक म्हणतात बघा ना देवाने असं करावं का? तू देवाकडे बघितलंच नाही तर कसं काय होईल? देव म्हणतो तू माझ्याकडे पहा मी तुझ्याकडे पाहिल. तू दुसरीकडे पाहिलं मी दुसरीकडे पाहणार. यशोदा भगवंताकडे जोपर्यंत पाहत होती तोपर्यंत भगवान यशोदेच्या जवळच होते. पण एकदा यशोदेने विचार केला झालं आता एकदा, दुसरी काहीतरी कामं घरातली एवढी पडलेली आहेत, याला बांधणं हेच काही काम नव्हतं, जाऊ आता दुसरीकडे गेली. भगवंताने विचार केला आपणही दुसरीकडे बघावं. बघताना एकदम भगवंताला ते 2 वृक्ष दिसायला लागले. भगवंताला 2 वृक्ष दिसायला लागले. आणि ते 2 वृक्ष म्हणजे कोण आहेत तर ते 2 कुबेराचे 2 पुत्र आहेत. नलकुबेर आणि मणिग्रीव हे 2 पुत्र आहेत. हे कुबेराचे पुत्र आहेत म्हणजे श्रीमंताचे पुत्र आहेत. धनाचा मत त्यांच्याकडे होता आणि म्हणून उन्मत्त अशा पद्धतीचे झालेले हे 2 पुत्र. या 2 पुत्रांच्या ठिकाणी झालेली जी उन्मत्तता आहे त्या कुबेराचे पुत्र मदोन्मत्त झाले. म्हणून शापिले नारदानी उन्मत्त होऊन, बाळक्रीडेमध्ये नामदेव यांनी फार गोड वर्णन केलं आहे, उन्मत्त होऊन वेगवेगळ्या पद्धतीच्या गंगेमध्ये क्रीडा करत होते. नारदजी तिथून आले तरी सुद्धा नग्न अवस्थेमध्ये क्रीडा करत असलेल्या या दोघांकडे पाहिल्यानंतर नारदांना राग आला. नारदांनी त्यांना शाप दिला की तुम्ही अशा पद्धतीने जड अशा पद्धतीचं कृत्य करताय, तुम्हाला जडत्व येईल म्हणून वृक्षत्व येऊन तुम्हाला वृक्षत्व योनीला जाल. मग वृक्षत्व योनीला जाल म्हटल्यानंतर दोघांनी प्रार्थना केली आणि सांगितलं गुरुजी आम्हाला याच्यातून उशाप द्या. तुम्हाला बाळकृष्णाचा अवतार होईल आणि कृष्ण भगवंताचा ज्या अवतारामध्ये भगवंताचा स्पर्श होऊन तुमचा या जड असलेल्या वृक्ष योनीतून उद्धार होईल. म्हणून भगवान नारदांनी त्यांना त्याच्या पद्धतीचा आशीर्वाद दिलेला होता. ते जे नलकुबेर आणि मणिग्रीव हे 2 वृक्ष होऊन त्या यमुनेच्या तीरावर अडकलेले होते. भगवान लांबून पाहायला लागले. भगवंतांनी विचार केला यांच्या उद्धाराची वेळ आलेली आहे. भगवान विचार करतात आपल्याला कशाला बांधलंय? उखळाला बांधलेला आहे. भगवंतांना काय त्यांचा उद्धार करायचा आहे ना. देवानी काही विचार केला नाही. आपण सोडून जावं तर आईनं आपल्याला जी बांधलेलं आहे तिनं केलेली जी क्रिया आहे त्याला आपण विरोध केल्यासारखं होईल. आपल्याला तर आईनं बांधलंय, आपल्याला तर त्या वृक्षापर्यंत जायचं आहे. मग आपण बांधलेलं सोडायचं नाही, ज्याला बांधलंय त्यालाच घेऊन जायचं. निघाले भगवान रांगायला लागले. रांगत निघाले उखळाला घेऊन.
उखळाला घेऊन निघाले. काय उखळ म्हणजे आता उखळ बघावं लागेल कसं असतं ते. दगडी उखळ पूर्वीच्या काळातलं, बरं तेही यशोदेच्या घरातलं, तेही नंदाच्या वाड्यातलं, मोठ्याच्या वाड्यातली उखळं मोठी, बरोबर आहे का नाही. आता ज्याचं 10 बाय 10ची खोली त्याची उखळी छोटी एवढी एवढी, नाहीतर आता तर ते छोटंच आलंय, एवढंच असतं ते सगळं एकदम. पण ते मोठा वाडा, नंदाचा वाडा काय मोठा होता, तेवढं मोठंच्या मोठं उखळ, तसल्या उखळाला बांधलेलं. काही नाही, भगवंतांनी सहज चालायला सुरुवात केली. त्या उखळाने विचार केला, चाललेत ना गप जायचं, आपलं काही गप बसायचं, उगा काही आपण कालवा करायचा नाही, गोंधळ करायचा नाही. कुठं घेऊन चालला म्हणायचं नाही, गप जायचं. माग गप जातो त्याला सेवक म्हणायचं. पुढं चालल्यानंतर मला सांगा, देव पुढं निघाले, भक्तांनी काय करायचं, मागं जावं, बरोबर. कसं जायचं, गुपचूप. गुरु पुढं निघाले, शिष्याने गुपचूप मागं जायचं, बरोबर. मालक पुढं निघाला, नोकराने गुपचूप मागं जायचं. नवरा पुढं निघाला, किंवा जरा उलट करू, आता बायको पुढं निघाली, आपण कसं करायचं, गुपचूप. बोलू नये, चालू नये, कोणी कोणाशी बोलू नये, गप. मी कॉलेजला असताना आमच्या एका मित्राचं लग्न झालेलं होतं, लवकरच झालेलं. काही दिवसानंतर त्याची भांडणं खूप व्हायची. ते भांडणं झाली की मग महाराज मिटवायला या. त्यामुळे नवरा बायकोची भांडणं झाली की मिटवायचं फार ज्ञान आहे, त्यामुळे माझी भांडणंच होत नाहीत, कारण ते ज्ञान चांगलं आलंय मला, कसं असतं ते सगळं बरोबर मला कळालंय त्यातलं गमक. आणि मिटवायला जायचो मी, मिटवायला जायचो. अनेकदा एकदा त्याचा मला फोन आला. तो म्हटला, महाराज तुम्हाला आता भांडणं मिटवायला यायची गरज नाही. मी म्हटलं, का रे बाबा काय झालं. काही नाही म्हटला, ती तिच्या मनाप्रमाणे वागते. म्हटलं, मग मी तिच्या मनाप्रमाणे वागतो, भांडणंच होत नाहीत. म्हटला, किती चांगलं सोल्युशन आहे बघा बरं हे. काही नाही, भांडणंच होत नाही. उखळाने विचार केला, आपण विचार करायचा नाही. निघालं ते उखळ. निघाले भगवान परमात्मा, निघाले त्या 2 वृक्षाच्या मधून निघाले. आणि 2 वृक्षाच्या मधून पलीकडे जात असताना ते उखळ 2 वृक्षाच्या मध्ये अडकलं. अडकल्यानंतर भगवंतांनी फक्त आपल्या कमरेला एक झटका दिला. आणि कमरेला झटका दिल्याबरोबर त्या उखळाच्या आणि त्या कमरेच्या झटक्याने भगवंताच्या ते 2ही वृक्ष असे उन्मळून खाली पडले. आणि त्याच्यातून तो नलक कुबेर आणि मणिग्रीव बाहेर येतात आणि भगवंताला ते नमस्कार करतात. ही दामोदर लीला भगवंताची सांगितली जाते. भगवंताला नमस्कार करतात. भगवंतांनी या दोघांना आशीर्वाद दिला. भगवान पुढं ते 2 कुबेर असणारी दोन्ही आपापल्या पद्धतीने उत्तरेकडे निघून जातात, असं नामदेवराय वर्णन करतात. या दोघांचं वर्णन करताना, कुबेराचे पुत्र मनोन्मत झाले, म्हणून शापिले नारदाते. व्हाल तुम्ही वृक्ष ऐकोनी सावध, झाला अपराध ऋषीवर्या. कृष्णाचे चरण लागेल तुम्हासी, आपुल्या स्थळाशी याल वेगी. नामदेवराय सांगतात, अशा पद्धतीने भगवंतांनी या उखळाच्या माध्यमातून मोडीत असे तेव्हा वृक्ष लक्ष्मीपती दोघे निघताती दिव्य पुरुष. नामा म्हणे तेव्हा करीताती स्तुती, पापे दग्ध होती ऐकताची. या दोघांचीही वृद्धा झाल्यानंतर या दोघांनीही भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. भगवंताची स्तुती करतात. ऐका, 2 बंधनात होते, आता काय झालेत हे दोघं मुक्त झाले. आणि काय करायला लागले, भगवंताची स्तुती करायला लागले. भगवान हसायला लागले. ऐका, भगवान हसायला लागले. भगवान कसे होते, उखळाला बांधलेले. भगवान हसायला लागले. कुणीतरी विचारलं, भगवान का हसायला लागले. भगवान म्हटले, काही नाही. काय आहे, जेव्हा बांधलेला, मला कधीही माझीच लोक कशी स्तुती करतात याच्यावर देव हसायला लागले. काही होऊ द्या, लोक देव माझी स्तुती करतात म्हटले. म्हटलं का, जेव्हा बांधलेला असतो मी मुक्त असतो आणि जीव बांधलेला असतो तेव्हा सुद्धा तो माझी प्रार्थना करतो, स्तुती करतो. कशा करता, मुक्त व्हावं याच्याकरता. बांधलेला असतो, मी मुक्त असतो, तेव्हाही स्तुती करतात. आता उलट झालंय, हे मुक्त झालेत आणि मी बांधलोय तरी स्तुती करतात. मी बांधलोय, उखळाला बांधलोय, आणि हे मात्र मुक्त झालेत तरी स्तुती करतायत. भगवान हसायला लागले. भगवंतांनी दोघांना आशीर्वाद दिला. भगवंतांनी त्या उखळाच्या माध्यमातून मधूनच जाऊन का उद्धार केला, उखळाच्या माध्यमातून का केला, त्याचं कारण सांगताना असं सांगतात, भगवान विचार करतात की आपल्यापेक्षा सुद्धा बऱ्याचदा आपल्या जवळची माणसं कामं चांगली करतात. त्याच्यामुळे देवाने विचार केला उखळाच्या माध्यमातून याचा उद्धार करावा. भगवंतांनी उखळाच्या माध्यमातून त्या दोघांचा उद्धार केला. याचा अर्थ दोघांना स्पर्श केला. एरवी भगवंतांनी फक्त बघितलं असतं तरी उद्धार झाला असता, पण नारदांनी त्यांना देतानाच आशीर्वाद असा दिला होता, भगवंताचा स्पर्श तुम्हाला होईल, म्हणून देवानी दोघांच्या मधून जायचं ठरवलं. एरवी नंदाच्या वाड्यात असताना जरी फक्त त्याच्याकडे बघितलं असतं
तरी त्यांना ते मुक्त झाले असते. पण नारदांचे शब्द आहेत आणि संतांचे शब्द खोटे होऊ द्यायचे नाहीत. हे देवाचं खऱ्या अर्थाचं ब्रीद आहे. भगवान म्हणतात एखाद्या वेळेस मी माझा शब्द खोटा करेल, पण संतांनी दिलेला शब्द मात्र मी कधी खोटा करणार नाही. नारदांनी सांगितलं ना, या दोघांना माझा स्पर्श होईल, मग स्पर्श व्हायचा असेल तर या दोघांच्या मधून मी गेलो पाहिजे. भगवान मधून जातात, त्या दोघांचा उद्धार करतात. नलकुबेर आणि मणिग्रीवाचा उद्धार भगवंतांनी केला. यशोदा विचार करते हे काय चाललेलं आहे. यशोदा असा विचार करता करता भगवंतांनी विचार केला, आता घरात भरपूर झालं, बाहेर आलोय ना, मग बाहेरचंच बघू आता जरा म्हटले. आणि मग भगवान परमात्मा जरा गोकुळामध्ये फिरायला लागतात. फिरताना काही मित्र कंपनी गोळा करतात आणि चोऱ्या करायचं ठरवतात. आता देवानी काय काय चोऱ्या केल्या, कोणाकोणाच्या घरच्या चोऱ्या केल्या, कशा कशाच्या चोऱ्या केल्या. आणि चोऱ्या करणं म्हणजे हे देवाचं काम आहे का? चोरी करणं चांगलं का वाईट? वाईट. मग देवानी केलं हे चांगलं का वाईट? तुम्ही घरी जाऊन विचार करा आणि उद्या येऊन मला सांगा. देवानी चोरी केली म्हणजे नेमकी कशाची चोरी केली याचा विचार करायचा आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.